नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी कर्मा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून रोह्यातील रोळ खुर्द येथे बहुमजली इमारत उभारली आहे. या प्रकल्पावर भाजप अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दावा केला आहे की या इमारतीचं बांधकाम अनधिकृतपणे आणि चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे चाकणकर आणि चौधरी यांचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप पुष्टीला आला आहे. आकाश चौधरी यांचे इतरही अनेक व्यवसाय आहेत, ज्यामध्ये ओशन पर्ल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, कोरड रिव्हर राफ्टिंग, गीता ॲग्रो अँड इन्फा प्रायव्हेट लिमिटेड आणि FL3 हॉस्पिटॅलिटी यांचा समावेश आहे. यावरून व्यवसायाची चौकट आणि आर्थिक व्यवहार स्पष्ट होत आहेत. दुसरीकडे भोंदूबाबा अशोक खरात यांच्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर ह्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची चौकशी होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष तपास पथकाने अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू केली असून त्यामुळे चाकणकर यांना समन्स बजावले असून आज पुण्यात या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणातील तपासात विविध धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर येत आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातीचा SIT चौकशीचा आज 12वा दिवस आहे आणि या चौकशीत अनेक महत्त्वाचे मुद्दे उघडकीस आले आहेत. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू आहे. त्याच्या मालमत्तेचा स्रोत काय आहे आणि त्याने इतका पैसा कुठून मिळवला याचा तपास SIT करत आहे. खरातच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून 2,500हून अधिक कोडवर्डमध्ये सेव्ह केलेले फोन नंबर सापडले आहेत, ज्यामुळे तपास आणखी गूढ बनला आहे. SITने या संदर्भात खरातच्या दोन्ही मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून असा संशय व्यक्त केला जात आहे की खरातने प्रभावशाली व्यक्तींच्या नावांची डमे नावे सेव्ह केली असू शकतात. याशिवाय पीडित महिलांचे नंबर त्याच्या मोबाईलवर न आढळल्यामुळे तो वेगळ्या मोबाईलचा वापर करून त्यांच्याशी संपर्क साधत होता, अशी माहिती मिळाली आहे. काही महत्त्वपूर्ण आर्थिक संदर्भाची सुद्धा तपासणी केली जात आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करणारा CA पोलिसांच्या रडारावर आहे. SITने शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक उलाढालीवर लक्ष केंद्रित केलं आहे. 2018मध्ये ज्या ट्रस्टची उलाढाल 4 लाख रुपये होती ते 2024पर्यंत कोटींच्या उलाढालीवर पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळ्यात राज्यातील अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती, ज्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील पूर्वीच्या वैरावर चर्चा उभी राहिली आहे. मोहित कंबोज आणि ठाकरे यांच्यातील वैर महाविकास आघाडीच्या काळातील राजकीय संघर्षातून उभारायला होता, ज्यामध्ये मोहित कंबोज यांचा पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा हात असल्याचा आरोप होत होता. यावेळी दोन्ही पक्षांनी जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते, पण वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्या भेटीने राजकीय वैर मिटण्याची चर्चा निर्माण झाली आहे. मुंबईतील डबेवाल्यांची सेवा काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनने 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान डबे वितरण सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुट्टी दरवर्षी गावी होणाऱ्या ग्रामदेवतेच्या उत्सवाच्या निमित्तानं घेतली जाते. या 6 दिवसांच्या कालावधीत मुंबई आणि उपनगरांमध्ये डबेवाल्यांची सेवा मिळणार नाही. त्यामुळे लाखो नोकरदारांना दुसऱ्या पर्यायाची व्यवस्था करावी लागणार आहे. डबेवाल्यांची ही सेवा अनेक वर्षापासून अखंडपणे सुरू आहे, पण या कालावधीत ते गावी जातात आणि धार्मिक विधी आणि पारंपरिक उत्सवांमध्ये भाग घेतात. मुंबईतील डबेवाल्यांचे बहुतांश कुटुंब मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोला आणि संगमनेर या ग्रामीण भागातील आहेत. या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या जत्रा, कुलदेवतेची पूजा आणि शेतीच्या कामासाठी डबेवाल्यांना हा वार्षिक ब्रेक आवश्यक आहे. डबेवाल्यांनी ग्राहकांना विनंती केली आहे की या काळात त्यांचा पगार कापू नये, कारण ते वर्षभर नियमित सेवा पुरवतात. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं गेलं आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून याचा परिणाम जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर झाला आहे. भारतातही इंधन आणि LPGचा तुटवडा जाणवू लागला आहे. केंद्र सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून 29 मार्च रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत 60 दिवसांसाठी सुपिरियर केरोसिन ऑइलची तात्पुरती पुरवठा परवानगी दिली आहे. या अन्वये निवडक सार्वजनिक पेट्रोल पंपांना आता 5,000 लिटर रॉकेल साठवण्याची आणि वितरित करण्याची परवानगी आहे. प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त 2 पेट्रोल पंपांना ही सुविधा दिली जाईल. म्हाडा मुंबई मंडळानं 2,640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. अर्जाची प्रक्रिया 30 मार्चपासून सुरू होईल आणि अंतिम मुदत 30 एप्रिल 2026 आहे. लॉटरीचे निकाल 15 मे 2026 रोजी जाहीर होणार आहेत. म्हाडाच्या सोडतीत मुंबईतील विविध भागातील घरांचा समावेश करण्यात आलेला आहे.
ज्यामध्ये कन्नमार नगर, विक्रोळी, पत्राचाळ, सिद्धार्थनगर, गोरेगाव, जुने मागठाणे, बोरोली, गोराई बोरोली, सुभाषनगर, चेंबूर, गांधीनगर, वांद्रे, पंतनगर, घाटकोपर, गिरगाव, वडा, कोपरी, पवई, माझगाव, तुंगा, पवई, लोकमान्य नगर, दादर, पहाडी, गोरेगाव, अंटाफिल, वडा यांचा समावेश आहे. अर्ज सादर करताना लोकांनी म्हाडाचे सर्व नियम जाणून घ्यावेत. अधिक माहिती आणि अर्ज सादर करण्यासाठी लिंक म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. म्हाडाच्या सोडतीत घरांच्या आकाराबद्दल आणि प्रत्येक भागातील घरांच्या संख्येबद्दल अधिक तपशील 30 मार्चला जाहीर केला जाईल. अशा प्रकारे मुंबईत घर असण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे, खास करून ज्यांना भाड्याच्या घरात राहता EMIपेक्षा जास्त भाडं भरावं लागतं. महाराष्ट्रासाठी उष्णतेचा तडाखा चिंताजनक ठरला आहे. तापमानाने 40°C पुढे गाठला आहे आणि यामुळे राज्यभर उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढली आहे. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या उष्णतेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. राज्यभरातील आरोग्य तपासणीच्या कामाला वेग दिला आहे, ज्यामुळे 2,50,832 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ठाणे, मुंबई, पालघर, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून उष्णतेचा प्रभाव जास्त दिसून येत आहे आणि त्यामुळे आरोग्य पथकांची विशेष तैनाती आणि तपासणी युद्धपातळीवर चालू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. IPLमधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडरला 6 विकेट्सने पराभूत करत हंगामाची जोरदार सुरुवात केली. 2012 नंतर प्रथमच मुंबईनं स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकत चाहत्यांसमोर उत्साहाची लाट निर्माण केली. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करत 4 विकेट्स गमावत 220 धावांचा भक्कम डोंगर उभा केला होता, ज्यामुळे मुंबईवर मोठा दबाव निर्माण झाला. मात्र रायन रिकल्टन आणि रोहित शर्मानं आक्रमक सुरुवात करत सामना मुंबईच्या बाजूने वळवून दिला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने सलग 13 हंगामानंतर आपला पहिला सामना जिंकण्याचा विक्रम साधून इतिहास बदलला. हा विजय मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत खास ठरला, ज्यामुळे संघाने जुन्या कलंकाचा अंत करून विजयाचा गुलाल उधळला. या बातमीपत्रात येथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.